होणार नाही। दादागिऱ्याने लफड्याने तो परत येतील अग्रवाल क्लासेस मध्ये शिकवले आणि गायत्रीताईंना लवकरात लवकर कोर्टाच्या निर्णयानुसार न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षेने लवकरात लवकर परत यावं अशी अपेक्षा नागरिकांची, आमची सर्वांची इच्छा आहे। आणि लवकरात लवकर गायत्रीताई न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी परत येतील। दुसरा विषय आपण पाण्याचा केला। पाण्याच्या परिस्थितीमध्ये विषय क्लिअर असा आहे। पहिला गोष्ट तर अजून सत्ता काही लोक पाट्यापुट्या लावून फिरत आहेत। त्या पाट्यापुट्याला काही अर्थ नाही आहे, कारण चार्ज कोणाला दिलेला नाही आणि सध्या भुसावळ नगरपालिका जी आहे ते हँगिंग गार्डनवर आहे, कोणाच्या ताब्यात नसल्यामुळे तो विषय वेगळा आहे। परंतु ज्यांनी खूप बाता मारल्या होत्या, आता जबरदस्तीने राजकीय दबावाखाली ताईंना त्या ठिकाणी त्यांनी डिस्क्वालिफाय केलेलं आहे, जे सर्वांना माहिती आहे। आणि सर्वात मोठं, एवढा राग येण्याचा संबंध येत नाही। बायको पडली म्हणून एवढा राग मनात ठेवणं काही चांगलं नाही। भुसावळ शहराचा विकास, भुसावळ शहराच्या बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। राहिला विषय दुसरा पाण्याचा, तर पाण्यामध्ये बघा, आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली होती, मीटिंग घेतल्या, पण यांनी मीटिंग आमच्या होऊ दिल्या नाही आणि राजकीय दबावाखाली ते ठराव सर्व रद्द करायला लावले। त्याबद्दल आम्ही अपीलमध्ये गेलो आहे नाशिकला आणि आम्ही त्याबद्दल सुप्रीम कोर्टापर्यंत बी जाऊ, तर त्या मीटिंगा सुद्धा आम्ही जिवंत करू। कारण त्या ज्या मीटिंग्स आम्ही घेतल्या आहेत, जे विषय घेतले आहेत, ते सर्व भुसावळ शहराच्या विकासाचे आहे, नागरिकांच्या फायद्याचे आहे आणि नागरिकांच्या कामाचे आहे। त्यात पाणी पुरवठ्याचे सुद्धा विषय आहेत आणि प्रत्येक भरपूर वार्डातले, प्रत्येक वार्डातले विषय आहेत। असं नाही की फेवरेबल का विरुद्ध असं काहीच नव्हतं, परंतु त्यांना कामच करून द्यायचं नव्हतं। आणि मग आजची परिस्थिती सांगतो मी आपल्याला पाण्याच्या संदर्भात, की यांनी पहिली जी योजना आहे ती फेल गेलेली आहे आणि त्या व्यक्तीकडनं, अशोक जैनकडनं यांनी 6 कोटी रुपये कोणी घेतले, कोणत्या भामट्यांनी घेतले आहे, त्या भामट्यांनी त्यांची नावं सांगावी आणि त्यानंतर त्या माणसाला ते काम अपुरं पडलं आणि त्याला काळ्या यादीत टाकल्यामुळे दुसरी जी योजना आहे, सेकंड योजना, ही त्याला लागू आहे, त्याच्याशिवाय येऊ शकत नाही। म्हणजे पाण्याच्या 10 टाक्या तिच्यात आहे, ती कंप्लीट झाल्याशिवाय इकडे पाईपलाईनला काय करसाल।